घरी एकच आंबा आहे आणि सगळे म्हणतायत काहीतरी गोड बनव. मग आज एकदम भन्नाट आणि रॉयल असा एका आंब्याचा शिरा बनवणार आहे. खरं सांगू, हा शिरा इतका टेस्टी लागतो की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटतो. आणि शेवटी जो वाटीचा शेप येतो ना, तो एकदम मिठाईसारखा दिसतो. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम एक पिकलेला आंबा स्वच्छ धुवून घ्या. आणि अशा प्रकारे कापून घ्या. आता कापलेला आंबा मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्या. बघा किती सुंदर कलर आलाय. आता एका कढईत 1 वाटी तूप घाला. तूप हलकं गरम झालं की त्यात 1 वाटी रवा घाला आणि सतत ढवळत छान परतून घ्या. इथे सगळे चुकतात. रवा नीट भाजला नाही तर शिरा चविष्ट लागत नाही. रवा हलका सोनेरी झाला आणि छान सुगंध यायला लागला की समजा परफेक्ट भाजला आहे. आता त्यात 2 वाटी गरम दूध घाला आणि पटकन मिक्स करा. बघा कसा लगेच फुलायला लागलाय. सर्व मिक्सचर एकजीव झालं पाहिजे. आता त्यात 1 वाटी साखर घाला आणि पुन्हा छान परता. आता रेसिपी मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. त्यात 2 वाटी आंब्याची पेस्ट घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. बघा किती सुंदर पिवळा कलर आलाय. आता त्यात थोडंसं केशर घातलेलं दूध घाला, म्हणजे फ्लेवर आणि कलर दोन्ही एकदम रॉयल होतात. आता 1 चमचा वेलची पूड घाला आणि मिक्स करा. घरभर इतका भन्नाट सुगंध येतो ना की लगेच खावंसं वाटतं. आता त्यात काजू आणि बदामाचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. आता एक छोटा ट्रिक. एका वाटीत हे गरम मिक्सचर भरून घ्या आणि हलकं दाबा, म्हणजे शिऱ्याला एकदम सुंदर वाटीचा शेप येतो. आता प्लेटमध्ये उलट करा आणि वरून आंब्याचे छोटे तुकडे, काजू, बदाम आणि थोडंसं केसर घालून गार्निश करा. बस, एकदम रॉयल आणि स्वादिष्ट एका आंब्याचा शिरा तयार. गरमागरम खाल्ला तर टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल लागतो.